नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सिद्धेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फेरफटका विथ सेड. तर आज परत एक नवीन जर्नी चालू झाली आहे आणि मी कुठे चाललो आहे, काय चाललो आहे ते सगळं मी तुम्हाला बाईकवर बसून सांगतो. आता मध्ये थांबलो होतो थोडा सेटअप करायला, तर लवकरच मी तुम्हाला सगळं सांगतो. ओके, सो जसं मी मगाशी बोललो की आपल्या 220चा थोडासा इश्यू झालेला, गाडी बंद पडत होती आणि प्लस काही ना काहीतरी सारखा इश्यू येतच होता तिला. सो मग मी डिसाईड केलं की दिस इज द राईट टाईम टू सेल इट. म्हणून मग आपली 220 मन नसताना पण विकावी लागली, बिकॉज सर्व्हिसला पण तिला जास्त काम करत नव्हते सर्व्हिस सेंटर आले का. म्हणजे जर एखादा फॉल्ट असेल तर तो सोडून ते लोक दुसरंच काहीतरी काढायचे आणि मग ते पण काम नीट व्हायचं नाही. म्हणजे झालेलं ऑलरेडी खराब आहे ते पण, आणि त्याच्यानंतर दुसरं जे दिलं सांगितलेलं ते पण सगळं खराब करायचे. सो मी डिसाईड केलं की 220 विकूया आणि मग ही आली आहे लाईफमध्ये आता. सो आजची आपली ही पहिली राईड आहे माझ्या बाईकवरती. बाय द वे आपल्या बाईकचं नाव जस्ट ठेवलं आहे. बेसिकली थोडासा लक फॅक्टरसाठी येते एक, आणि आपल्या ह्या बाईकवरची पहिलीच राईड आहे. आणि सांगायचं हे होतं की आज आहे भाऊबीज. दीदी दरवर्षी घरी येते, तर यावर्षी थोडं तिला पॉसिबल नसल्यामुळे मी बोललो की मीच येतो यावर्षी भेटायला तुला, आपण तुझ्याकडे यावेळेला भाऊबीज करू. आता चाललो आहे. अजून माझा जो भाचा आहे त्याला सांगितलं नाही की मी येतो आहे, त्याला सरप्राईज देणार आहे. तर तिथे जाऊन बघूया की त्याचे रिॲक्शन्स कसे असणार आहेत. व्लॉग मी ॲक्च्युली घरी सुरू नाही केला किंवा निघाल्यावरती सुरू नाही केला. त्याचं कारण असं की आता अजूनपर्यंत ही माझी आय थिंक तिसरी वेळ आहे कोकणात यायची. आणि ह्याच्या आधी पण जेव्हा आलेलो तेव्हा पण तेच रस्ते दाखवले, ह्या वेळेला पण. तर प्रत्येक वेळेला तेच सेम रस्ते दाखवून काय अर्थ नाही. सो मी डिसाईड केलं की थोडासा मध्ये जाईल, जरा थांबेन कॉफीसाठी वगैरे, तेव्हाच मग व्लॉग सुरू करेन. आणि बाकी अख्खा दिवस आपला कसं जातो आहे ते बघू. बिकॉज आजचं माझं टार्गेट असं आहे, सॉरी हे थोडंसं हल्लं आहे तर टाईमवरती लक्ष देऊ नका. हां, तर आजचं आपलं असं ठरलं आहे की मी सकाळीच निघालो 7:30ला आणि 9 वाजता मी पेणमध्ये होतो, कॉफी पियालो आणि पुढे आता प्रवास चालू केला आहे. जाणार दुपारी जेवून वगैरे, नंतर मग आपलं परत घरी यायचा प्लॅन आहे. बिकॉज माझी अजून एक बहीण आहे, ती तिकडेच राहते. सो तिला पण भेटायचं आहे, भाऊबीज करायची आहे. आणि दरवर्षी आमचं एक रिच्युअल असतं, आम्ही मित्र सगळे फटाके वगैरे फोडतो भाऊबीजेच्या दिवशी. तर मित्रांना पण भेटायचं आहे. मित्र म्हणजे तेच जे ह्या राईला नाही आहे, ज्यांना मी खूप जास्त मिस करतो आहे. अंकित असेल, संदेश असेल, पाटील शेड आहेत, तर ह्या लोकांना थोडा जास्त मिस करतो आहे. आणि बट एक्सपिरियन्स चांगला आहे हा. फर्स्ट टाईम माझी सोलो आहे. ह्याच्या आधी मी कधी एक्सपिरियन्स केला नव्हता सोलोचा, कुठेच नाही. इव्हन छोट्या राईड्स ज्या केल्या तिकडे पण कोण ना कोणतरी सोबत असायचंच. बट हा खूप छान एक्सपिरियन्स आहे. जसं की एक बोलतात ना, 3 महिन्यातनं मग 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एक तरी सोलो ट्रिप हवी, ज्याच्यामध्ये आपण मेंटली स्ट्रेस्ड आउट असतो खूप, तर त्याच्यामुळे थोडासा रिलीफ वाटतो आणि स्वतःसाठी टाईम भेटतो, स्वतःशी बोलू शकतो आपण. खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. तुम्ही थांबू शकता, हवं तसं जगू शकता आपण एका दिवसासाठी, ज्याच्याने आपल्याला खूप बरं वाटतं. सो मी विचारलं तर होतं मित्रांना की कोण येत असेल, कोण फ्री असेल तर. बट जशी माझी भाऊ आहे तशी त्यांची पण आहे, त्यामुळे कोणच फ्री नव्हतं, तर मी एकटाच निघालो. बट सोफार खूप मजा येते मला, मी एन्जॉय करतो आहे. अजून एक तासभरचा रस्ता राहिला आहे दीदीकडे पोचायला, तासभरात आपण पोचू.
टिल देन स्टे ट्यून्ड. आणि बाय द वे व्ह्यू आवडतो का सांगा. खड्डा, केवढा मोठा खड्डा, रस्ता पूर्ण असा चीर पडलेली रस्त्याला. आपली नवीन गाडी ही अजून तुम्हाला दाखवलेली नाही, तर मी त्याचे पण थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स ॲड करेन आता मध्ये थांबेन तेव्हा, किंवा जिथे पण थांबेन मी छानवाले शॉर्ट्स काढून ते ॲड करेन. तुम्ही पण बघा आणि तुम्हाला गाडी आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि अनएक्सपेक्टेडली असं झालं की भाऊबीज असल्यामुळे अख्खा रस्ता खाली आहे. म्हणजे ट्रॅफिक मला फक्त मुंबई भेटलं, बिकॉज ते पण माझी चूक होती. मी 7:30ला निघालो आणि मेजर असं ना मुव्हिंग ट्रॅफिक होतं, बट स्टील मला एवढा काय फरक नाही वाटला. पण हा रस्ता खाली आहे, विच इज गुड फॉर मी. तर मी तसं तर ऑन टाईम आहे, टार्गेटमध्ये चाललो आहे. 1-1.5 तासात आय थिंक मी पेनला आलो होतो. आता आपण पोचलो देवळी. ग्लव्स काढले कारण की स्किन फाटते ग्लव्स सारखं काढ घाल करून. तर जर थोडंसं ऊन वाढलं किंवा गरमी वाढली टॅनिंगसाठी फक्त घालेन, बिकॉज मला असं ग्लव्सची म्हणजे असं हवेच आहे तसं नाही. स्टील लेट्स सी. थोडंसं डिस्टन्स कव्हर करतो, तोपर्यंत तुम्ही शॉर्ट्स एन्जॉय करा. काय रे सरप्राईज. पण तुला तर काम होतं ना. काय काम होतं ना. मग मी आलो तरी पण ना तुला भेटायला. कसं वाटलं सरप्राईज. अपडेट 1 तासापूर्वी मी दिल्लीकडून निघालो होतो आणि आता .44 झालेत. तर ऑलमोस्ट 1 तासात मी पेणला पोचलो आहे. वासू नाकाला, जिकडे लास्ट टाईम आम्ही आलेलो अंकितच्या गावाला गेलेलो तिकडे मागे येतो रोड. तर 1 तासात ऑलमोस्ट पोचलो आणि आता नेक्स्ट हॉल्ट माझा मोस्टली घरीच असेल, बिकॉज ट्रॅफिक असणार. आज सगळे लोक निघाले आहेत, भाऊबीज आहे. सो त्यामुळे ट्रॅफिकमध्ये आपण अडकू शकतो, जे मला अजिबात नाही करायचं आहे, बिकॉज मला ट्रॅफिक जरा पण नाही आवडत. सो जेवढं लवकर जमेल तेवढा मी रस्ता कवर करून घरी पोचेल आणि जास्त शॉर्ट्स नाही घेतले आहेत, कारण की हा ब्लॉग मला शॉर्टच ठेवायचा आहे, बिकॉज तोच सेम रस्ता आहे आणि त्याच गोष्टी दाखवण्यात काय मजा नाही. आणि त्यात असं आहे की मी जास्त बोलू पण नाही शकत, बिकॉज नवीन विषय नाहीत. नवीन विषय काढण्यासाठी माझी गँग नाही आहे, म्हणजे माझी टोळी, माझे मित्र नाही आहेत. ते असले की नवीन विषय निघतात, मग आपण एकावरनं दुसरं ती काय ना काय बोलत जातो. बट आता जिकडे थांबेन नेक्स्ट स्टॉप
तर मी तिकडे अपडेट देईन. बाकी तोपर्यंत जस्ट थांबलो होतो आणि हा व्ह्यू बघा. एवढे सुंदर ढग आहेत आणि ही आपली बाईक किती सुंदर वाटते. बाय द वे हेल्मेट पण आपल्याकडे नवीन आले, हे मला गिफ्ट आलं आहे. हा छोटासा सेटअप आहे माझा. तसं तर मी थांबलेलो पाणी प्यायला बिकॉज गरमी एवढी जास्त आहे, जे ऑक्टोबर हीट आपण बोलतो ती लिटरली फील होते. बिकॉज जॅकेट पॅन्ट्स ह्याच्यामध्ये खूप जास्त गरम होतं आणि त्यात हेल्मेट घालणं, वायझर बंद ठेवणं, हवा लागत नाही. पाणी प्यायला थांबलो, खरंच खूप जास्त गरमी आहे, तुम्ही बघू शकता. सो ब्रेक्स पण बनते. छान वाटतं ना. तर आत्ता वाजले आहेत 6:30 आणि मी आत्ता जस्ट पोचलो आहे. मी ऐरोलीला तर 2.5 तासात पोचलो होतो, पण आय थिंक 5:30ला. बट तिकडून पुढे यायला मला 1 तास लागला, कारण की तिकडे पुढे ट्रॅफिक असतं पवईला वगैरे. सो त्यामध्ये खूप टाईम गेला. आता बस सगळं खोलून सगळं काढून घरी जायचं आणि गुड नाईट. सो परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. टिल देन टेक केअर, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.